आपण ऐकत आहात जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांच्याद्वारे लिखित पुस्तक ज्ञानगंगा। अवताराची परिभाषा। अवतार चा अर्थ आहे उंच स्थानावरून खालील स्थानावर उतरणे। हा शब्द विशेष करून जे पृथ्वीवर काही अद्भुत कार्य करतात त्या उत्तम आत्म्यांसाठी वापरला जातो, ज्यांना परमात्म्यांकडून पाठवण्यात आले आहे असे समजले जाते किंवा स्वतः परमात्म्यांचंच पृथ्वीवर आगमन मानतात। श्रीमद भगवद्गीतेच्या 15व्या अध्यायातील 1 ते 4 आणि 16 व 17 या श्लोकांमध्ये 3 पुरुषांचे म्हणजे प्रभूंचे ज्ञान आहे। 1. क्षर पुरुष, ज्याला ब्रह्म सुद्धा म्हणतात, ज्याच्या साधनेचे ओम नाम आहे। याचा पुरावा गीतेच्या 8व्या अध्यायातील 13व्या श्लोकात आहे। 2. अक्षर पुरुष, ज्याला परब्रह्म सुद्धा म्हणतात, याच्या साधनेचा मंत्र तत् असा आहे, जो सांकेतिक आहे। याचा पुरावा गीतेच्या 17व्या अध्यायातील 23व्या श्लोकात आहे। 3. उत्तम पुरुष तू अन्यहा, श्रेष्ठ पुरुष परमात्मा तर वरील दोन्ही पुरुषांपेक्षा म्हणजे क्षर पुरुष आणि अक्षर पुरुष वेगळाच आहे। हा परम अक्षर पुरुष आहे। याला गीतेच्या 8व्या अध्यायातील श्लोक 1 च्या उत्तरामध्ये अध्याय 8 च्या श्लोक 3 मध्ये म्हटले आहे की तो परम अक्षर ब्रह्म आहे। याचा जप सद असा आहे, जो की सांकेतिक आहे। याच परमेश्वराच्या प्राप्तीने साधकाला परम शांती आणि सनातन परमधाम प्राप्त होईल। गीतेच्या 18व्या अध्यायातील 62व्या श्लोकात स्पष्ट केले आहे की हा परमेश्वर म्हणजे परम अक्षर ब्रह्म गीता ज्ञानदात्यापेक्षा वेगळा भिन्न आहे। अधिक माहितीसाठी कृपया गीता तुझे ज्ञान अमृत हे पुस्तक बरवाला येथील सतलोक आश्रमातून प्राप्त करा। वर सांगितल्याप्रमाणे अवतार 2 प्रकारचे असतात। आता तुम्हाला समजले असेल की मुख्यत्वे 3 पुरुष म्हणजे प्रभू आहेत। यांचा उल्लेख वर केला आहे। आपणासाठी मुख्यत्वे 2 प्रभूंची भूमिका महत्वाची ठरते। 1. क्षर पुरुष म्हणजे ब्रह्म। हा गीतेच्या 11व्या अध्यायातील 32व्या श्लोकामध्ये स्वतःचा उल्लेख काल असा करतो। 2. परम अक्षर पुरुष म्हणजे परम अक्षर ब्रह्म। याच्या विषयी गीतेच्या 8व्या अध्यायातील श्लोक 3 आणि 8, 9, 10 मध्ये, तसेच गीता अध्याय 4 श्लोक 17 मध्ये, गीता अध्याय 15 श्लोक 1 मध्ये आणि गीता अध्याय 18 श्लोक 62 मध्ये म्हटले आहे।